welcome to my channel. My name is Nishta Bhise and you're all welcome to the very first video of mine. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा पहिला व्हिडिओ जो आहे तो मी मराठीत करायचा निर्णय घेतला आहे. दर्शन घ्यायला जायचं आहे बाप्पाचे, तर मी विचार केला गेट रेडी विथ मी ते झालाच पाहिजे. तर वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरुवात करूया. केस आपण बांधून घेतले आहे. पहिलं आपण लावणार आहोत प्रायमर, जो आहे इनसाइट कॉस्मेटिक्सचा. मी मेकअप जेव्हापासून स्टार्ट केला आहे तेव्हापासून मी हा इनसाइट कॉस्मेटिक्सचा प्रायमर जो आहे तो मी यूज करते, कारण की तो माझे पोर्स जे आहे ते ब्लर करतो. टेक्स्चर जे आहे ते एकदम सॉफ्ट आहे. तर प्रायमर लावून झालेला आहे. तर आता आपण कलर करेक्टरनी आपला जे ब्लेमिशेस आहेत ते आपण हाईड करणार आहोत. पहिलं मी सुरुवात करणार आहे इनसाइडच्या या कलर करेक्टरनी, ज्याने आपले ब्लेमिशेस हाईड होतील. प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आवर्जून टाकेन. तुम्हाला हे प्रोडक्ट्स हवे असेल तर तुम्ही नक्कीच हे परचेस करू शकता. ब्लेंड करायला आपण ब्रश वापरणार आहोत. आपलं कलर करेक्ट करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आता आपले हे जे ब्लेमिशेस आहेत ते एवढे विजिबल नाही होत कलर कलेक्टरनी. त्यानंतर आता आपण वापरणार आहोत कन्सिलर. आपण जे ग्रीन करेक्टर लावलं आहे त्यावरच मी हे कन्सील सुद्धा करणार आहे, ज्याने ते ग्रीन करेक्टर जे आहे ते जास्ती विजिबल नाही होणार आणि आपल्याला स्मूथ फिनिश येईल. जे बेस आहे ते फ्लॉलेस दिसेल. तुम्ही बघू शकता आता आपला जो हा कन्सिलर आहे तो सुद्धा एकदम सुंदर असा ब्लेंड झाला आहे. आता ह्यानंतर आपण लावणार आहोत फाउंडेशन. क्रायलॉनची जो ही स्टिक आहे ती मी खूप यूज करते आणि हा शेड आहे FS45, जो माझ्या स्किन टोनला अगदी मॅच होतो. डॉट्स करून घेते रॅन्डम स्किनवर. ब्लेंड अजिबात करत नाही, कारण की ब्लेंड ते मला फक्त फिनिशिंग ब्लेंडची ब्लेंडर सोबतच चांगली वाटते. जो स्पंज आहे तो मी थोडासा पाण्यामध्ये डिप करून घेतला आहे, ज्याने ते अगदी जे एक्सेस प्रोडक्ट आहे ते निघून जाईल आपलं आणि आपल्या फेसला प्रॉपर फिनिशिंग सुद्धा भेटेल. ती हलक्या हाताने आपण ब्लेंड केलं पाहिजे, ज्याने ते केकीनेस नाही होत स्किनवर. स्किन आहे ती अगदी छान फिनिशिंग येते आपल्या स्किनला. ही अशी मी सेटिंग पावडर घेतली आहे इनसाइट कॉस्मेटिक्सची, जी खूप अफोर्डेबल सुद्धा आहे आणि मेकअप जो आहे तो सेट होतो आपला एकदम. अगदी हलक्या हाताने मी जे आहे आपली स्किन वर डॅप करत आहे. आता आपण वळणार आहोत आय शॅडोकडे, जो माझा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे. आय शॅडोसाठी मी हा रिव्हॉल्युशनचा पॅलेट घेतला आहे, रिव्हॉल्युशन इंडिया, जो खूप खूप छान आहे. घेणार आहोत हा न्यूड शेड आपल्या आईजना बेस करण्यासाठी. ह्याचं पिगमेंट जे आहे ते मला भरपूर आवडतं. आता आपण वळणार आहोत आपल्या मेन कलरकडे, जो आहे ब्लू. हा जो आयशॅडो पॅलेट आहे तो सुद्धा रिव्हॉल्युशन इंडियाचाच आहे. आपण हा ब्लू जो आहे तो कलर घेणार आहोत आणि आपल्या आउटर कॉर्नर्सला असं ब्लेंड करणार आहोत, ज्याने अशी क्रीज बनेल. आणि आपल्याला आतमध्ये जो आहे तो पिंक करायचा आहे. साडी सुद्धा कॉम्बिनेशन पिंक आणि ब्लू आहे. मी विचार केला की आपण आधी ब्लू आउटर कॉर्नर्स करूया आणि पिंक इनर कॉर्नर्स, ज्याने त्याची लुक आहे तो जास्ती एनहान्स होईल. जास्ती आपण ब्लू लावत नाही आहोत, कारण की ते एकदम ओव्हर सुद्धा दिसला नाही पाहिजे. कॉर्नर्सला जो पिंक आहे तो आपण लावणार आहोत. हे कॉम्बिनेशन मला भरपूर आवडलेलं आहे. आपण अजून थोडासा पिंक डार्क करूया, ज्याने आपल्याला छान असा एनहान्स होईल लुक. ह्यानंतर आपण परत एकदा ब्लू आय शॅडोनी थोडंसं ब्लेंड करणार आहोत. ब्लू आय शॅडो घेतला आहे थोडासा आणि आपण ब्लेंड करणार आहोत आईजना, ज्याने असं फिनिशिंग छान येईल. आणि आपला आईज मेकअप हा हाफ वे झाला आहे. आता आपण लावणार आहोत आयलाइनर आणि काजल एज अ मास्क. हा आपण थोडासा घेणार आहोत
आणि आपल्या इनर कॉर्नर्सवर असं हलक्या हाताने लावणार आहोत, ज्याने त्याचं एकदम क्रीज नाही आला पाहिजे, पण थोडंसं शिमरी दिसलं पाहिजे. आयलाइनर मी लॅक्मेचाच यूज करणार आहे. मला नेहमी विंग आयलाइनर मी प्रिफर करते. परफेक्ट विंग आलेला आहे. दोन्ही डोळ्याला आयलाइनर लावून झालेला आहे आणि आता वेळ आहे काजल लावायची. काजळ लावून झाला आहे. इनर कॉर्नर्सला हायलाइट मी ह्याच आय शॅडोनी करणार आहे, ज्याने थोडासा असा शिमरी लुक आला पाहिजे. आता वेळ आहे ब्लश लावण्याची. हा ब्लश सुद्धा स्विस ब्युटीचाच आहे आणि याचं पिगमेंटेशन खूप छान आहे. मला खूप आवडतो हा पिगमेंट. मला हा लुक भरपूर आवडलेला आहे. क्रीमचा हायपर कर्ल मस्कारा आपण वापरणार आहोत. त्याचा व्हॉल्यूम खूप चांगला आहे आणि हे आपले लॅशेसना क्लम्प करत नाही, पण छान फिनिशिंग भेटतं. ते 2 लिपस्टिक्सना मी मिक्स करून लावेन, ज्याने एकदम ऑम्ब्रे लिप्स दिसतील. हा पहिला आहे L18चा लिपस्टिक. ही नुसती सुद्धा छान वाटते, पण आपण बघूया. अशीच सुद्धा मला आवडत आहे. ब्रूचा ब्युटीचा जो हा ब्लू शेड आहे तो मला फारच आवडतो. याचं पिगमेंटेशन खूप छान आहे आणि हा स्मच प्रूफ आहे आणि खूप छान आहे हा. आणि आपला लुक रेडी झालेला आहे. नेकलेस आणि हेअर्स बांधायचे राहिले, ते मी पटकन करून येते. तुम्ही इथेच थांबा. ओके. हा आहे आपला फायनल लुक. मी नेकलेस घातला आहे, म्हणजे बांगड्या घातल्या आहेत, नथ तर आवर्जून घातलेली आहे आणि मी गजरा सुद्धा मारला आहे माझ्या केसांमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि खूप खूप प्रेम द्या या व्हिडिओला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.